शांती अन्न देणं पैसे देणं सामान आणायला लागते म्हणतो ना. काय काय पाहिजे केली काय लिस्ट केली काय 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 लागते सांगून दे मला आता. कारण आता ऑटो आणतो मी आता सगळं सामान. याच्यात एक दोन पोते टाका लागत होते सामानासाठी. हे पा गोपालचे बाबा, त्याच्यातच 2 पोते टाकले आणि त्याच्यातच एक लिस्ट टाकून दिली. हिनं माधुरीनं बनवली ती चिठ्ठी. तिले मी जसं जसं सांगितलं तसं तसं तिनं पुरं सामान लिहिलं. आता तुम्हाला पैसे किती द्यायला लागते? 20,000 होईन काय? 20,000 होईन काय? 30,000 दे. असे हो पैसे जास्तीचे आपल्याजवळ. वापस आले तर काही मी तिकडे काही जुवा नाही केलं. वापस घरीच घेऊन येईन ना. तेलाची किती आणणार, साखरीचा कट्टा आणणार. हा काय सामान नाही आहे. ठोक ठोक सामानात चिल्लर सामानात किती पैसे चालले जाते. जास्त पैसे चिल्लरीच्यातच जाते. 2-2, 4-4 किलो सगळं आणायला लागते. मग जात नाही का पैसे त्याच्यात. हा बरोबर आहे तुमचं. 30,000 देऊ म्हणता मग नाही? बरोबर देतो, 30,000 देतो. पण सामान बरोबर आणजा कडा पुरं. आणि त्याच्यातही जर तुम्हाला काही आठवलं तर घेऊन ये जा. आता कारण का सगळं सामान लागते. आता दिवस राहिले थोडे. आणि गोपाल गेला पत्रिका आणाले, थोडी नाही आला अजून. मग एकटेच जाता का हो तुम्ही सामान आणाले? हा कोणी सोबत नाही लागत होतं का मी येऊ तुमच्या सोबत? एकटाच भारी आहे मी. एवढं काही सामान आणाले काही. मी काय पुऱ्या गावाचं सामान आणून राहिलो काय. घरचंच आणून राहिलो ना. आपल्याच घरचं लग्न आहे. एका लग्नाचं सामान नाही आणू शकत काय मी. आणि का हो मंडप सांगितला? मंडप मंगल कार्यालय हे केलं काय? बुक केलं काय? बापा राहिलं काय आतापर्यंत. सारच झालाय. ते गोपालनं त्या दिवशीच तर सांगून ठेवला. अन बुकही करून ठेवलं. सगळं सांगून ठेवलं त्यानं. काही नाही राहिलं आता. फक्त हे सामान सुमान आणणं राहिलं. आणि कपडे लत्ते तर तेच लोक आणते म्हणतं काय. हो ते लोक आणते. ते कायले आणन? आपले कपडे आणन काय ते? आता आम्ही जातो दोघी सासा सुना आमच्यासाठी साड्या आणाले. तिनं घेतलंय सगळं तिचं. तिचं झालं. आता आमचं राहिलं, लेकराचं राहिलं आणि तुमचे कपडे राहिले. मया काही लोड नको घेऊ. मी माय हाय घरी कपडे लय आहे. त्याच्यातला एखादा घालून घेईन. अन आणनच ना. तुझ्या भाऊबींनी आणून का माझ्यासाठी एखादा ड्रेस नाही आणन. तर मी काय घरचेच कपडे घालू. तुझ्या भावाच्या घरचा घालन ना. माझ्याच भावावर आहे का सर तुमचं उसणं? हा उसनवारी काय त्यानंच घेतली काय सारी? तुमची कर्ज आहे का त्याच्या अंगावर तुमचं? तुमची बहीण नाही म्हणत तुम्ही कधी मै बहीण आणून म्हणून एखाद्या डाव फुटकं ढोबरने घेऊन येत तुमची बहीण तर. नाही तसं नाही म्हणत मी. आनंद म्हटलं. साया होय कोणी. सायाच्या नात्यानं मजा कराच लागते. सायाच्या नात्यानं मजाक करून घेता आणि खरं खरं घेऊनच घेता आणलं म्हणजे. हा टोमने मारतच राहता. आणि स्वतःच्या बहिणीला नाही म्हणत कधी. लागन ते इकून जायच्या वेळेस माझ्या बहिणीला 2,000 दे, 3,000 दे, अशी साडी आण तसं आण. ते कसं म्हणणं होते? आजपर्यंत माझ्या भावानं एवढ्या डाव साड्या घेतल्या. तुम्ही म्हटलं एखाद्या डाव त्याला घे एखादा ड्रेस म्हणून का त्याच्या बायकोला घे एखादी साडी? म्हटली काय कधी? आपल्या बहिणीच्या बरोबर निघते तोंडातून. अरे बा काय शांती तू नाराजच बात होतो बा. अरे मजाक करून राहिलो. आता नातं मजाकचं आहे तर मजाक करावंच लागते मले. अशी मजाक गिजाक नका करत जाऊ. मग मी मजाकवर आली कोणी तर मग म्हणाल तुम्ही तुमच्या जीवावर येईल मग. हा मी म्हणतो काय तुमच्या बहिणीला कधी का हे नाही आणलं का ते नाही आणलं म्हणून? माझं म्हणणं आहे का ज्याच्याच कोण जे आणणं होते तो आणते. आपण काही द्यायला काही सामान आणण्यासाठी बोलावतो का इथं? हे नाही आणलं आणि ते नाही आणलं. आपल्या आनंदासाठी बोलावत असतो. मग काही आणू कोण का नाही आणू? नाराज नाही हो माणसानं. बरं बा नाही करत. चाललो आता मी. चाललो आता सामान घेऊन येतो आता. दे ना मग पैसे दे ना. मला कायले मागून राहिले हो पैसे? काढून घ्या ना तिथून बँकेतून जाऊन जाता जाता. तेवढंही नाही होत काय तुमच्याकडून? पैसे आहे का एवढे मोठे घरी? एवढे ठेवले काय? आणि हाय 10-20-30 हजार रुपये तर ते तुम्हाला देऊन देऊन चिल्लर खर्चाले काय वापरू मग? 17 वेळा जात जाऊ काय? आता ठोक खर्च लागते तुम्हाला तर घेऊन या काढून. बरं बरं काढून घेतो. असं करतो. 50,000 रुपये काढून घेतो. लागणच अजून पैसे खर्चाले. काढून घ्या. लागतेच पैसे. अजून पोरीनं म्हटलं काही घ्यायचं राहिलं बाबा तर द्यास लागण ना पैसे तुम्हाला. आता कायले पाहिजे. झालंच नाही का तिचं अजून. किती घेतो म्हणा. लय झालं आता. अरे आता किती दिवस मागन ते तुम्हाला? लग्न होईपर्यंत मागन. लग्न झाल्यावरही तुम्हालाच मागन काय? मग तर तिचा नवराच करून तिचा जरा खर्च. पण आता आहे तोपर्यंत आपल्याला तर करायला लागन ना. हा लुटा मले. इकूनच टाकणं मले. घेत असून कोणी तर. कोण घेते हो तुम्हाला? आता बुढे झाले तुम्ही. तसे माणसाले भाव काय आहे? कोण घेऊन राहिलं तुम्हाला? कोण नाही घेत. खरंच खपले असते कणी तर इकूनच टाकलं असते ना तुम्हाला. पण काय करू आता? एवढं चांगलं नशीब नाही ना माया. असं नको म्हणून शांती. हो नाही तर मग म्हणशील लय आहे म्हटलं. अजून बुडाने झालो मी. जवानच आहो म्हटलं. हा हा राहू द्या. एक सामान तर उचलत नाही धडाचं 10-20 किलोचं. जवान आहे म्हणते मी. जवान आले म्हणते काय? आई बाबा पत्रिका आणल्या म्हटलं. बरं दाखवून दे ना आता येईल आणल्या तर. पाहून घेते या डिझाईन. पाहून बाबा तुम्ही नाही पाहत काय? कशा छापल्या काय छापल्या? पाहून घ्या ना. तपासून घ्या ना एकदा. काही चूक गीक झाली असेल तर सुधरून टाकतो तो आता. मले काय पाहायचं आहे रे बाबू. हा त्या पाहिलं झालं सगळं. तुला काही समजत नाही.
मी जातो आता सामान आणायला. ही लिस्ट करून दिली सुनबाईनं. सामान सुमान घेऊन येतो सगळं. आता दिवसच किती राहिले. दहीनं घिनं आणून ठेवा लागेल ना आपल्याला. राहू दे, तेले काही दाखवू नको, तेले समजतही नाही. आणि इकडे जावं तुम्ही. आई पाय एवढा डिझाईन आणल्या नाही आता. एवढ्या ह्याच्यातल्या तुला कोणती पसंत पडते सांग. तशी मला तर पसंत पडलीच आहे पण तुला कोणती पसंत पडते तर पाहिजे याच्यातली. छापून आणल्या म्हणतो ना तू. आई पहिले डिझाईन दाखवायला आणली. आपण कशा आणूया काय की पहिले पत्रिकेची डिझाईन कोणती आवडते काय आवडते तिला रुपालीला विचारतो, माधुरीला विचारतो, तू सांगून दे. मग सगळ्याची पसंत एक आली तर मग छापून टाकतो. रुपाली रुपाली, माधुरी. काय दादा, काय म्हणता? पत्रिका आणल्या वाटते छापून, नाही? कोणती डिझाईन आणली दादा? डिझाईन दाखवायला आणल्या पहिले. म्हटलं दाखवून देतो म्हटलं. तशा मला तर पसंत आल्या आहे. पण मी म्हटलं आता घरचे लोक कोणत्या पसंत येतील काय येते. तशा तर सगळ्यात चांगल्या आहे दादा, पण हे वाली आवडली मला याच्यातली. हे वाली ही पाय. आई कशी वाटते हे? हो, चांगली वाटून राहिली ते. तुझ्या हातातली मोठी आहे जराशी, बाकीच्या तरी बारीक बारीकच आहे. अशी हेच छाप रे गोपाळ, चांगली दिसून राहिली. असं आहे, आपण किती काही करा पण आपल्याला कोणी नाही विचारत. सून शेवटी सूनच होते. फक्त काम करायच्या वेळेस हे करून घे ते करून घे एवढंच सांगते फक्त घरातले लोक. हे वालीच टाकून दे दादा, चांगली वाटून राहिली हे. तसं मी त्याला सांगितलंच आहे का हेच पसंत येईल म्हणून सगळे हे छपायला टाकून दिल्या. पण तरी म्हटलं तुला फोन लावन मी तर हे कार्ड तयार करून ठेवून दे म्हटलं. असं म्हटलं त्याला. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे दादा म्हणे. तर मला फोन करा म्हणे तुम्ही घरी गेले म्हणजे. त्याला आता फोन करून सांगून देतो का हे पसंत आली आहे म्हणून. दादा मग आता अजून वेळ नाही लागून काय पत्रिका छापाले? छापशील कधी, वाटशील कधी? हे पाय आज संध्याकाळपर्यंत येऊन जाते पत्रिका छापून आणि उद्या वाटून देतो. झालं, उद्या वाटलं तर झालं, मग संपलं का. दादा तूच पत्रिका वाटशील, तूच छापशील, तू सगळं करशील, कामही करशील अजून. तर एकट्याकून काय काय होईल तुझ्याकून? आता दिवसच किती राहिले. मग आता काय करतो, वाटणं तर आल्याच ना. जा आता लागतच गावोगावी वाटायला. तसं काय करतं, व्हॉट्सअपवरून टाकून देऊ ना सगळ्याला पत्रिका. काय होते, आता लोक तसेच करते. गावोगावी कुठं जात बसते, त्याला सांगून द्या लागते खाली कसं परिवारी आबा. आणि आमच्याजवळ काय आता वेळ आहे नाही, दिवस आहे कमी, म्हणून मग असं सांगून देता येते. नेमक्या ठिकाणी तर जास्त लागत ना आपल्याला रुपाली. आपण जर म्हणून आता सोयरीच्या इथं आहे, मामाच्या घरी आहे, तर तिथं तर आपल्याला जायला लागत ना. ते आतोच्या घरी जातो रे बाबू रे, नाही तर मग बस. ते बाबा म्हणून, नाही तर मामाच्या घरी बातच गेला म्हणून, आतोच्या घरी नाही गेला म्हणून. नाही बाई जातो ना, आत्याच्या घरी जाईन, मामाच्या घरी जाईन. थांबणार नाही कुठं मी. बस गेलो, पत्रिका दिली का निघालो. चहा पाणी पेलं का मी कुठंच थांबत नाही. नाही तर मग बस एक एक दिवस जर थांबत बसलो तर झालं मग काम माया. हा बाकी त्याला टाकून देऊ मग पत्रिका याच्यावर व्हॉट्सअपवरच. माझ्या सासूच्या घरी झाला कोण काय म्हणून माझे सासरे म्हणून जवळ म्हणून आमच्या घरी नाही आले म्हणून पत्रिका घेऊन. जवळ होय तर मला तर जास्त लागेल ना तिथं. आता माधुरीला विचारून घे, जो जा लागते का व्हॉट्सअपवरच टाका लागते तर तसंही होते. नाही नाही आई, तसं कसं होईल. बाकीच्या ठिकाणी जाईन मी स्वतः. तर ते लोक काय म्हणून तिला माधुरीला बेकार नाही वाटून काय. बाकी सगळ्याच्या इथं गेले म्हणून आणि मायाच बाबाच्या इथं गेले नाही म्हणून ही पत्रिका द्यायला. मग मला स्वतःहून जास्त लागेल ना तिथं. बरं चालला जाजो मग. काय आहे, एका रस्त्यावरचे तर गाव आहे सारे. एका दिवशी जाजो, एखादं पोट्ट सोबत घेऊन जाजो, एकटा नको जाऊ. नेईन ना, संदीपला घेऊन जाईन ना. संदीपला काय नेत बसतो रे, त्याच्याही घरी आता लग्न आहे. तो आता त्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी नाही करून काय, आणि आपल्यासोबतच फिरण काय. 2 दिवस त्याचे वाया गेले तर त्याची माय बोंबलं ना तिकडे. ठीक आहे आई, दुसऱ्या कोणाला घेऊन जाईन. लय पोट्टे गावात त्या याला घेऊन जाईन पिंट्याले. बरं आहे ते पिंट्या. तसंही त्याच्यासाठी आता पोरीगिरी पाहून राहिले आहे. एखादी पोरगी भेटून गेली कुठं तर तसंही जमून जाते त्याचं. तसं करजो, तुला जसं पटते तसं करजो. बरं येतो मग मी त्याला फोनही करून देतो. आणि तिकडच्या तिकडे दुकानातही चालला जातो काय. सामान आणले तर गेलेच आता. बाबा सामान घेऊनच येते आज सगळं. हो, सामान घेऊन आणायला गेले म्हणा तुझे बाबा. आज सामान येऊनच जाते. उद्या दहीनं घेणं टाकून देऊ आपण नेऊन. आणि मग बाकी मंडप तर सांगितलंच आहे म्हणतात त्या. त्याचं काही टेन्शन नको घेऊ तू. मी सगळं देऊन दिलं ते कॉन्ट्रॅक्टमध्ये. कुठं आपल्याला झंझट करायला पुरत नाही. एकट्या माणसाच्या मागं येऊन जाते मग. बरं तुमचे कपडे लत्ते घेत काय तुम्ही? आता इथं झालं रुपालीचं, तुझं माधुरीचं, बंटीचं. तुमचं काय करता मग आता? पहिलं आम्ही सासूना चाललं जाईन ना. उद्या किती झालं जाईन आम्ही घेऊन येईन. बात देते ते गावातली ब्लाऊज शिवून बातच देते 2 दिवसात. बरं ठीक आहे, चाललं जातं मग. आई दादा तर दुकानावर जातो म्हणे आता. त्याला फोन करून देतो, दुकानावर जातो म्हणे. आता घरात काय केलं मग? नाही बाबा, बायकोला सांगा काय तो काय ह्या पत्रिका छापल्या, हे केलं ते केलं सांगणार नाही. आता काय एवढीशी गोष्ट सांगणं जरुरी आहे काय आई? आता काही वहिनीचं लग्न आहे काय? लग्न माया सारं माया मला विचारायला पाहिजे तर वहिनीला जात्यावर गोष्ट विचारायला. जाऊ दे बाई, तसंच राहते ते. आता कसं आहे, तेच तेल माहीत आपल्याला काय करावं लागते. आपण आपलं पाव. आता आम्ही कपडे आणायला चाललं जाईन उद्या. तू काय ते मेहंदी गिंदीवाली सांगून देजो. आई मेहंदीवाली काही बाहेरची सांगायची गरज नाही आहे. ते रंजू काकूची पोरगी नाही काय, ते मस्त देते मेहंदी लावून. हा मी पाहिली त्या दिवशी तिची. मी म्हटलं कोणा लावून दिली हो म्हटलं. तर म्हणे ताई म्हणे मीच लावतो म्हणे. मी जात असतो म्हणे कधी कधी मेहंदी लावायला म्हणे. म्हटलं हो का हो, लावून देशील काय म्हटलं मग मला लग्नाची? तर हो म्हणे.
म्हटलं ठीक आहे, मग तिला सांगून दिलं आई. हो होते ना, देऊन द्यायचं 5-50-100 रुपये तिले. मग नाही तर काही गावातलं काम आहे, जास्त पैसे घेणार आहे नाही ती पोरगी. आणि तिला कुठे एवढे पैशाचं समजते. मी तर म्हणतो ते घेणारही नाही टाइम पडला तर. नाही बी घेतले तरी 100 रुपये देऊन द्यायचे आपण. आपण आपलं काम करायचं बाई. असं नाही म्हटलं पाहिजे तिच्या माईनं का फुकटच काम करून घेतलं माय पोरी कोण म्हणून. किती काही करा सासरच्या लोकांसाठी, पण ते काही आपले होत नाही कधी. आपल्याला काही ते आपलं मानत नाही कधी. आई कधी दाखवली का नाही ताईनं, हा का तू सून होय आणि ते पोरगी होय. पोरीला बरोबर सगळ्या गोष्टी सांगते दाखवते. मले माया विचारही नाही करत. आणि आता लग्न जवळ आलं तरी असं नाही म्हटलं का साडी घ्यायला लागते का काही घ्यायला लागते. आता काय मी घरचीच साडी घालू काय. आता म्हटलंय ना मला वेळेवर घे म्हणून, तर मी घेणारही नाही म्हटलं साडी. काय म्हणून माझ्याजवळ मी घालून घेतो म्हणून घरची एखादी. माझ्या ननद बहिणं आपल्यासाठी स्वतःसाठी एवढ्या मोठ्या साड्या, मेकअपचं सामान सगळं घेऊन घेतलं. पण वहिनी तुम्हालाही काही लागत असल याचा विचार नाही केला त्यानं. नवराही तसाच आहे, बस दुकान आणि घर, दुकान आणि घर याच्यावर तर काहीच दिसत नाही. असं नाही का आपल्या बायकोलाही काही लागत असं. फक्त काय कामं करत राह, हे कर माधुरी ते कर माधुरी, याची भाजी कर त्याची भाजी कर, एवढा ऑर्डर सोडायला आहे फक्त. माधुरी, माधुरी, बोला ना, काय म्हणता? ताट वाढून देऊ काय, जेवता काय? नाही नाही माधुरी, जेवत नाही मी. हे पत्रिका पाय म्हटलं कशी वाटून राहिली. हे डिझाईन टाकून राहिलो म्हटलं आता छापासाठी. टाका ना मग, मी काय करू त्याच्यात आता. मी काय सांगू शकतो. विचारलं नाही का तुम्ही आता बैले ननद बैले नाही विचारलं काय? आता त्याचं लग्न आहे तर त्यालाच विचारायला पाहिजे तुम्ही. नाही नाही असं कसं होईल, तुला इथे विचारायला लागेल ना. तू इथं काही पसंत नापसंत आहे ना. नाही हो, कसं आहे, सुनीची काही पसंत नापसंत नसतेच म्हटलं कधी. तिथे घरातले ना म्हटलं तर ते करते, नाही म्हटलं तर नाही करत. तिच्या आवडीचं कधीतरी काही असते काय. काहून ना तरी अशी कोण बोलून राहिली तू? हा, तुला तर हर गोष्टीतच विचारपूस करते ना. हो करते ना, जेव्हा सगळे हो म्हणते, जेव्हा सगळे सिलेक्ट करून घेते तेव्हा. मग मी काय म्हणू त्याच्यावर? आता जर मी म्हटलं मला पसंत नाही आली आहे पत्रिका, तर तुम्ही दुसरी पलटवून टाकाल काय? म्हटलं आता ही हिनं रुपालीनं पसंत केली आहे नाही म्हणून. तर मग पत्रिका त्याच्या लग्नाची आहे ना, तर त्याच्याच पसंत ठेवायला पाहिजे तुम्हाला. आम्हाला विचारून काय करू शकता तुम्ही? काय माधुरी, अशी कोड्यात काही बोलत नको जाऊ तू. काय काय आहे काय नाही मला सपा सपा सांगत जाय. मला का नाही असं पटतच नाही. म्हणून तर मी बोलूनच नव्हती राहिली ना. बोलली नाही तर बोल म्हणता, बोलली तर म्हणता काय अशी बोलू नको. आता मी करावं तर काय करावं. असं आहे तुझ्या, तुला काही विचार नाही पुरत नाही काही. बरं ठीक आहे, जातो मी. हे सिलेक्ट झाली आहे, टाकून देतो. बरं ठीक आहे, टाकून द्या ना मग. आणि मी काय म्हणतो, तुझ्या बाबाला जर पत्रिका व्हॉट्सअपवर टाकली तर चालेल काय, का नेऊनच द्या लागेल? तुम्हाला जसं वाटते तसं करा, मी काही म्हणत नाही. तुम्हाला वाटत असेल व्हॉट्सअपवरच टाका तर व्हॉट्सअपवरच टाका, नेऊन द्या वाटत असेल तर नेऊन द्या. नाही म्हणजे राग नाही आला पाहिजे बा त्याला, आम्हाला आणून नाही दिली. त्याला राग नाही येत. पोरीच्या बापाला कधी राग येत असते काय? त्याला तुम्ही जशी द्याल तशी ते घेऊ शकते. बरं ठीक आहे, टाकून द्यायला लावून मग मी रुपालीले व्हॉट्सअपवर टाकून द्यायला लावून. कसं आहे, त्या वेळ आहे कमी, कमी वेळेत मला सगळं ऍडजस्ट करायला लागते एकट्या माणसाले. मग कुठं कुठं जाऊ मी आता एकटा. ठीक आहे ना, मी कुठं म्हणून राहिली तुम्हाला असं कराच म्हणून. तुम्हाला जसं पटते तसं करा ना. बरं चल येतो मी, काय दुकानात जातो, तिकून असं एक कार्ड टाकून देतो. असं आहे, विचारायला आले का सांगायला आले? सांगून राहिले मला म्हणते तू सांग म्हणते कशी वाटते. सगळ्याच्या घरी पत्रिका स्वतः नेऊन देईन आणि फक्त एक माझ्या बाबाच्या घरी जायलाच यायले जास्त वेळ लागल. जाऊ दे, काय करा तर लागलच ऍडजस्ट आता काही ना काही. माधुरी, कायचा विचार करून राहिली हो तू एवढ्या वेळचा? कायचा तर नाही आई. काहून, तुम्हाला वाटलं काय असं मी विचार करून राहिली म्हणून? नाही मी विचार तसा म्हणजे याचा करत होती म्हणा, भाजी कायचा करू म्हणून. पण बाकी काही कोणता विचार नाही करत होती. बरं मी काय म्हणतो, उद्या आपल्याला कपडे आणायला जावं लागते आपल्यासाठी. तर तू साडीच घेशील ना? तर एक साडी घेतं का दोन घेतं? काय नाही राहू द्या ना आता. साड्या तर लय माझ्याजवळ, घालून घेईन त्याच्यातली एखादी. नाही हो, नंदीचं लग्न आहे आणि काय म्हणते एकुलती एक नणद आहे. चांगलं वाटते काय ती घरची साडी घालणं? पाहिली असून कोण तर म्हणून काय म्हणून माझ्या घरचीच साडी घातली म्हणून. घेऊन घेजो 2 साड्या, एक लग्नासाठी घेजो, एक हळदीसाठी घेऊन घेजो. कसं आहे आता मी तर घेतोच बाई. 2 तुम्ही मी घेईन, 2 तू घेऊन घेजो. तिचं झालं आता सगळं, आपण चाललं जाऊ द्या. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर घेऊन घेईन. बरं कर मग आता पटपट, काय स्वयंपाक कर, जेवण खावणं करू आपण. आणि ते गहू घेऊन येसाचे आहे का नाही, ते निसनास करून टाकू जराशे. आई एवढे मोठे गहू आपल्याच कोण होईन का निसना? काय करू तर आता, गावातल्या बाया येते काय गो? 2-4 जणी बोलावून आणल्या तर याले नाही पाहत म्हटलं बाया आता. आई मग तसं कायले करता? लय खडे आहे त्या गावात, तर मशीनवर करून नाही नेत, सप्पा करून भेटते मशीनवर. बस तिथं सप्पा करून घेऊन या आणि डायरेक्ट दडायला घेऊन जाता येते. मग पैसे लय लागते ना बाई त्याले. आपण पैसे दिल्यापेक्षा घरी रिकामं मस्त बसलं राहतं दुपारचं, निवड नावड करून घेऊ. फक्त लग्नापुरतं तेवढेच निवडू, जास्त नाही निवडू. बरं ठीक आहे, करून घेऊ. आई आपण उद्या साड्या आणू तर ब्लाऊज कधी शिवून भेटेल मग आपल्याला? 1-2 दिवसात देईन काय? देते ना हो, देते.
हाय आपल्या गावात एक बाई आहे, ती एका दिवसातच देते. सकाळीच टाकले का संध्याकाळी जम्पर देऊन देते. पण जाते आपल्याला घालायला. ठीक आहे ना, तर तसं करू मग. अजून काही घ्यायचं गीचं आहे काय तुले? पाय बा घ्यायचं असेल तर, नाही तर मग म्हणशील का सासून म्हटलंय नाही का मला काही घ्यायचं होतं का काही म्हणून. नाही आहे, मला काही नाही घ्यायचं आहे आता. सगळं आहे माझ्याजवळ. आता तुम्ही म्हणता म्हणून साडी घेऊन राहिली, नाही तर साडी आहे माझ्याजवळ. नाही आता लग्न आहे तर घेऊन घे. त्याला घ्या लागन ना बंटीले कपडे. हा 2-4 ड्रेस त्याला नाही घ्या लागन काय? घेऊन नाही घ्या तर लागणच त्याले. त्याला आता ते घरचेच घालून देऊ काय नाही तर. बरं बरं त्याचेही घेजो, तूही घे आणि मी घेऊन घेतो. अन राहिला आता का तुला ती आईची इच्छा तर साडी येईन अजून लग्नात. हा येईन तर खरी, पण मग त्याच्या ब्लाऊज घेऊस कुठे रे? टाकून देतो शिवाले, होऊन जाते घालायला तुले. पण नाही आता कशी आणते काय आणते. बरं ठीक आहे, माहित पडते बाई. 2 घेऊन घे जा आता घरून. पैशाचाही मोठा ताळजोड लावा लागते. हा पैसाही जाते ह्या कपड्या लागते. एवढ्याले कपडे तर घ्यायलाही पुरत नाही तसं पाहिलं तर. राहू दे नाही मग माझ्या साड्या नाही घेत मी, घालून घेईन. नाही बापा तो बोंबला नजून मन तिला नाही घेऊन दिली म्हणा. त्याला थोडी विचार आहे की कोण्या गोष्टीचा. त्याला मी सांगून देईन बरोबर समजून. नाही घेऊन घे जो. बरं बरं ठीक आहे, घेऊन घेईन मग तुम्ही म्हणता तर. असं आहे, सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहे यायच्या जवळ. पोरीनं आता एवढं मोठं सामान घेतलं तिच्यासाठी आहे, बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहे. फक्त सुनीच्या वेळेत यायच्याजवळचे पैसे खतम होऊन जाते. तरी आपण काही मागत नाही बरं यायला घेऊन. तरी यायच्याजवळ पैसे नसते, फक्त माझ्या वेळेस. जाऊ दे आता, लग्नाच्या समोर असं दाखवूनही बरं वाटत नाही. घेऊन घ्या लागन 1-2 साड्या, नाही तर म्हणून अजून नाराजी आहे म्हणून येईल. असं राहते सुनीचे हाल घरात नाही का? हा सासू किती चांगली म्हणा तुम्ही, पण आपलं हे दाखवतेच म्हटलं शेवटी. चला मग पहा आता उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.